हरे कृष्णा। जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की। आलेल्या सर्व भाई भक्तांचे आज विशेष कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे। आज जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचा पहिला वाढदिवस आहे। भगवंत गीतेमध्ये म्हणतात, जन्म कर्मचे दिव्यम ये जानाति त्यक्ता त्यक्ता पुनर्जन्म नैति मामिति सो अर्जुना। जो कोणी माझे जन्म कर्म जाणतो त्यक्ता देह पुनर्जन्म नैति मामिति सो अर्जुना। अर्जुना, तो या भौतिक संसारामध्ये पुन्हा जन्म घेत नाही। म्हणून भगवंताचे जन्म आणि आपल्या जन्मामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। भगवंत प्रगट जरी झाले, अवतरित जरी झाले, तरी ते केवळ मनुष्याच्या उद्धारासाठी, आपल्या मानव जातीच्या कल्याणासाठी प्रगट होत असतात। आणि मनुष्य जेव्हा जन्म घेतो तो स्वतः कर्मबंधनामध्ये अटकतो आणि त्याच्या सभोवतालचे वातावरणाचे लोक सुद्धा बंधनात अटकतात। म्हणून हे भगवंताच्या आणि आपल्या जन्म आणि कर्मामधला फरक आहे। म्हणून श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये भगवंत उद्धव गीता सांगत असताना उद्धव एक प्रश्न विचारतो। काय प्रश्न विचारतो? की भगवंता, या कलियुगामध्ये मनुष्याचा आयु कमी आहे, त्याच्यात वेळ कमी आहे, त्याची बुद्धी अल्प आहे, अशा लोकांसाठी तात्काळ लवकरात लवकर भगवत प्राप्ती कशी होईल आणि असा कोणता मार्ग आहे जो सहज सुलभ आणि सगळ्यांना सोपा असेल, तुम्ही ते वर्णन करा। आणि मग भगवंत उद्धवाला म्हणतात की उद्धवा, तू जो प्रश्न विचारलेला आहे अतिशय सुंदर आहे। कलियुगामध्ये जर कोणी, भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये येतात। म्हणले मी ग्रंथाच्या रूपामध्ये आलोय, धामाच्या रूपामध्ये आलोय, तीर्थांच्या रूपामध्ये आलोय, प्रसादाच्या रूपामध्ये आलोय, हरिनामाच्या रूपामध्ये आलोय, पण सगळ्यात एक महत्वाचा अवतार म्हणजे अर्च विग्रहाच्या रूपामध्ये मी प्रगट झालोय कलियुगामध्ये। जो कोणी जीवात्मा या अर्च विग्रहांची सेवा करतो तो तात्काळ माझा अनुभव तो प्राप्त करून त्याला वैकुंठ धामाची सहज याला अनुभव या जगामध्ये प्राप्त करता येतो, त्याला तिकडे जाण्याची गरज नाही। म्हणून अर्च विग्रहाचा वाढदिवस साजरा करणं किंवा अर्च विग्रहांची पूजा करणं म्हणजे श्रील प्रभुपाद म्हणतात की ह्या जगामध्ये तुम्ही अर्च विग्रहांची जी काही सेवा करणार आहेत अप्रत्यक्षपणे वैकुंठ लोकात जाण्याची किंवा वैकुंठ लोकांमध्ये सेवा प्राप्त करण्याचा मार्ग तुम्हाला दिलेला आहे। म्हणून हा काही साधारण गोष्ट नाहीये की बा एवढ्या छोट्याशा मूर्तीमध्ये भगवंत कसे प्रगट होतात आणि ते कशी प्रदान करतात। म्हणून आपल्याला भावना विकसित करणं, जोपर्यंत ती भावना विकसित होणार नाही तोपर्यंत भगवंताचा अनुभव होत नाही। म्हणून मंदिरामध्ये मी नेहमी सांगत असतो प्रवचनामध्ये, गलीतला मारुती पावत नाही पण खुलताबागचा मारुती पावतो, गलीतला विठ्ठल रुक्माई पावत नाही पण पंढरपूरचा पावतो, गलीतला गणपती पावत नाही पण लालबागचा गणपती पावतो। असं का? त्याच्यात काही फरक आहे का? जागा बदलल्यानं काही होत नाही, तुमची चेतना किती बदलतीये याच्यावर तुम्हाला अनुभव घेता येईल भगवंताचा। म्हणून इथे श्रील प्रभुपाद एक तात्पर्य खूप सुंदर आहे, ते तात्पर्य ध्यानपूर्वक ऐका आणि त्याच्यानंतर आपण या प्रवचनास सुरुवात करू। श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात, अर्च विग्रहाच्या सेवेचे फळ म्हणजे आपले मन आपोआप शुद्ध आणि संतुष्ट होते, यामुळे तो अत्यंत लाभकारक आहे। अर्चविग्रह न करणारा मनुष्य विषय सेवनात व्यग्र राहून भौतिक संगतीत कधी मुक्त होऊ शकत नाही। सत्वता शास्त्रामध्ये अर्चेविषयी उपदेश दिले असून ब्रह्मदेव, शिवजी, नारद, व्यासादी प्रभूतीने स्त्री शूद्रासहित वर्णाश्रम अंतर्गत सर्वांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा असं म्हटलं आहे। मूळ वेद, तंत्र किंवा त्याचा सहयोग असे 3 प्रकारचे अर्चविग्रहांच्या पूजनाचे प्रकार आहेत। मूर्ती, भूमी, अग्नी, सूर्य, जळ आणि पुजाऱ्याचे हृदय या स्थानी अर्चविग्रहाची उपस्थिती असते। श्री विग्रहाचे 8 प्रकार भिन्न वस्तूमध्ये निर्माल्य असतात। पाषाण, काष्ठ, धातू, माती, रंग, वाळू आणि भूमीवर कोरलेले मन, मणी यांचे अस्थायी आणि स्थायी 2 प्रकारचे असतात। अर्चविधी पद्धती पुढील प्रमाणे केले जाते। भक्ताने जळ आणि मंत्राने स्नान करून दिवसाच्या विशिष्ट वेळेनुसार गायत्री मंत्राचा जप करावा। पूर्व किंवा उत्तरेकडे आसन स्थापित करावे। अर्चविग्रहाच्या सन्मुख बसून विग्रहाला स्नान घालावे। त्यानंतर वस्त्र अर्पण करावे। पात्रावर आणि इतर वस्तूवर
जल शिंपून विग्रहांच्या चरणाकरता जल द्यावे, आरोग्य अर्पण करावे आणि मुख मार्जनाकरता जल, सुगंधी तेल, धूप, दीप, फुले आणि नैवेद्य द्यावा. त्यानंतर त्याने भगवत सेवक, रक्षक, भगवत इच्छा गुरुवर्गांना मूल मंत्राने पूजन करावे, पौराणिक प्रार्थना म्हणावा, पुजाऱ्याने साष्टांग दंडवत प्रणाम करून आशीर्वादाची याचना करावी आणि प्रसादी हार प्रदान करावा. या अर्चविद्या पद्धतीच्या संहितेत मंदिरातील विग्रहांची स्थापना, शोभायात्रा, उत्सव संबंधी उपदेश देण्यात आहे. अशा रीतीने भक्तिभावाने भगवान श्री हरी उपासना केल्यानंतर भगवंताच्या चरण कमळाप्रती शुद्ध भक्ती उदयास येते. या विलट विग्रहाला किंवा ब्राह्मणाला दान दिलेली संपत्ती हरण केल्यास, मग ती स्वतः असो किंवा इतरांनी दिलेली असो, मनुष्य पुढील जन्मामध्ये विष्ठेचा किडा व्हावा लागतंय. अतिशय स्ट्रॉंग प्रतिपादन तात्पर्य दिलेले. तर ह्या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपादाने आर्च विग्रहाच्या एक विशिष्ट पद्धतीमध्ये सांगितलेले. आणि जेव्हा आपण आर्च विग्रहाची पूजा करू, आर्च विग्रह करू, तर व्यक्तिगत भगवंताचा अनुभव आपल्याला ह्या विग्रहाच्या पद्धतीतून दिलेला. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूने आपल्याला भक्ती मार्गामध्ये 5 गोष्टी दिलेल्या आहेत. ध्यान निवास, हरिनामाचा जप, श्रीमद भागवताचं वाचन, त्याच्यानंतर आर्च विग्रहांची उपासना सांगितलेली. म्हणून प्रभुपादाने भक्ती मार्गामध्ये 2 मार्ग दिले, एक पंचरात्री विधी आणि एक भागवत विधी आहे. प्रभुपाद म्हणतात की इस्कॉनच्या साधकाने किंवा सर्व साधकाने त्याला भागवत विधी बरोबर, भागवत विधी म्हणजे काय, श्रवण कीर्तनम, जे नविदा भक्ती दिलेली आहे त्या नविदा भक्तीमध्ये अर्चनम पण दिलेलं आहे. आणि म्हणून नविदा भक्ती बरोबर पंचरात्री विधी प्रत्येकानं पालन करणं महत्वाचं आहे. विशेष करून ग्रस्त भक्ताने त्या आर्च विग्रहाची उपासना केली पाहिजे, ब्रह्मचार्याने केलं पाहिजे. त्याचं कारण असं की इंद्रिय एवढे चंचलित आणि विचलित आहेत, त्या इंद्रियांना शुद्ध करण्याची कोणती प्रक्रिया नाहीये. पण जेव्हा ते इंद्रिय आपण भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न करतो किंवा त्यांच्या सेवेमध्ये लावतो, तेव्हा आपल्या इंद्रियांना संतुष्टी, समाधान आणि एक आनंद प्राप्त करू शकतो, जी दुसरा कोणताही मार्ग नाहीये. जसं मी खूप वर्षापासून किंवा बरेच भक्त राधा मदन गोपालजीची सेवा करतो. जप करताना मन लागत नाही, प्रसाद खाताना मन लागत नाही, कीर्तनामध्ये मन लागत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की 2 घंटे तुम्ही आणि भगवंत, तुमचं मन इकडे विचलित होत नाही, ते म्हणजे आर्च विग्रहांची सेवा. विशेष करून तुम्ही आर्च विग्रहांना अभिषेक घालतात, वस्त्र अलंकार अर्पण करतात, पुष्प अर्पण करतात, तेव्हा तुमचं मन एवढं स्थिर राहतंय की तुम्हाला दुसरीकडे मन भटकण्याचं कोणताही संधी नसतीये. म्हणून भक्ती मार्गामध्ये तल्लीनता प्राप्त करायचे असेल तर एकमेव आर्च विग्रहांची सेवेमध्ये लावलं पाहिजे आपल्या इंद्रियांना. पण कलियुगामध्ये आर्च विग्रहाची उपासना कशी झालेली आहे, एकतर कोणी जास्त करत नाही, केली एक फॉर्मॅलिटी म्हणून करतायत, पण त्याच्यामध्ये तल्लीनता प्राप्त होत नाही. तल्लीनता का प्राप्त होत नाही, एक तर शास्त्राचं ज्ञान किंवा त्याच्यामध्ये सात्यता नसल्यामुळे त्याच्यामध्ये तल्लीनता प्राप्त होत नाही. म्हणून वारंवार आर्च विग्रहाची सेवा करीत असताना राधानाथ महाराज एकदा प्रवचनामध्ये म्हणतात की राधा मदन गोपालजी आम्ही इथं बसवलेले आहेत, पण भक्त विसरून जातात की भगवंत आहेत. काही काळानंतर ते सहज आणि चिपली त्यांच्याशी व्यवहार करतात. म्हणून त्यासाठी वारंवार आर्च विग्रहाबद्दल तुम्ही श्रवण कीर्तन केलं पाहिजे. आणि महाराज म्हणतात 2 गोष्टी सांगतात विशेष करून. पहिली गोष्ट हे सांगतात महाराज की भक्ताने 3 गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे. एक म्हणजे अग्नी, गुरु आणि आर्च विग्रह. अग्नीच्या जवळ जास्त जाताना जी अग्नी तुमचं पोषण करतीये, पण त्याच अग्नीला जास्त तुम्ही खेळसांड करता, ते तुम्हाला नाही का चटका दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून लांब. गुरुच्या जास्त जवळ जायचं नाही, गेला तर त्याच्यामध्ये तुम्ही दोष पाहतात. म्हणून त्याच्याशी अंतर कसं पाहिजे, लांब राहायला पाहिजे. आणि तिसरं गोष्ट आर्च विग्रह. आर्च विग्रहाच्या एकतर तुम्ही जवळ गेला तर तुम्ही सहज त्याला मूर्ती म्हणून तुम्ही संबोधतात, पण त्याच आर्च विग्रहाची उपासना करून भक्ती करून तुम्ही एकदम प्रगती पथावर जातात. पण त्याच आर्च विग्रहाला तुम्ही सहज आणि सोपं समजून घेतात, तर तुमची भक्ती जेवढ्या स्पीडमध्ये वरती जाते तेवढ्या स्पीडमध्ये ती भक्ती खाली येते. म्हणून महाराज म्हणतात की या 3 गोष्टीपासून प्रत्येक साधकाने, कारण गुरुच्या जवळ राहिलं तर त्याचे दोष पाहण्याला आपल्याला सहज आपली वृत्ती चालू होते. अरे तू खातो पितो झोपतो माझ्यासारखाच आहे, त्याच्यातून माझ्यात काय फरक आहे, केवढा फरक एवढाच आहे, कपड्यामधला आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणून महाराज म्हणतात 3 गोष्टीपासून. आणि दुसरी गोष्ट महाराज म्हणतात आर्च विग्रहाची उपासना करताना सरळता लागते, शुद्धता लागते. आणि जेव्हा तुम्ही आचमन करतात, त्या आचमन करताना ती भावना असली पाहिजे
जर तुम्ही अर्चविग्रहाची भावनामध्ये तुमची भोग इंद्रिय किंवा कोणत्या लालसेने जर उपासना करीत असेल तर ती परिपूर्ण फळ देऊ शकत नाही किंवा भगवंताचा तुम्हाला अनुभव घेता येत नाही. म्हणून महाराज म्हणतात की जेव्हा तुम्ही आचमन करतात आणि आचमन केल्यानंतर तुमच्यामध्ये इंद्रिय लालसा आली तर तुमचं पुन्हा दूषित झालेले. म्हणून शास्त्रांचा ओम पवित्र पवित्र वा सर्व असतो एक पुंडरीकाक्ष सबायांतर सूची. तुम्ही आंतरिक आंघोळ केल्यानंतर बाह्य सूची होतीये पण आंतरिक सूचीसाठी भगवंताच्या नावाचा जप करणं महत्वाचं आहे. हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे. अशा प्रकारे आपण मंत्राचा जप केला पाहिजे. आणि जेव्हा आपण ह्या मंत्राचा जप करतो आंतरिक आणि बाह्य सूची होती. म्हणून इथे एक नीतिशास्त्र खूप सुंदर सांगतात. ते म्हणतात तुमच्या भावनेवर आधारित आहे की तुम्ही त्याचं फळ तुम्हाला भेटेल का नाही. एक सुंदर श्लोकामध्ये म्हणतात, मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. देव तीर्थे द्विजे मंत्रे दैवज्ञे भोजचे गुरु यद्रशी भावना यस्य सिद्धिर्भवती तदृशम. या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की देवे तीर्थे द्विजे मंत्रे देवाज्ञे भोजसे गुरु यद्रशी भावना यस्य सिद्धिर्भवती तदृशम. जशी तुमची भावना त्याच्याशी असेल तसं वांछित फळ तुम्हाला ते प्राप्त होतं. आणि कोणत्या गोष्टी सांगल्या? 7 गोष्टी. पहिली गोष्ट सांगतात देव म्हणजे अर्चविग्रह. त्या देवाशी तुम्ही ज्या भावने येतात त्याच भावनेशी तुमच्याशी ते व्यवहार करतात. तुम्ही जर त्यांना एक मूर्ती दगड म्हणून सांभाळलं तर तुम्हाला ती मूर्ती आणि दगड समजू शकेल. पण तुम्ही जर भगवंत म्हणून त्यांच्याशी व्यवहार करतात तर तुम्हाला भगवंत म्हणून तुमच्याशी आदान प्रदान करतात. म्हणून प्रभुपाद किंवा इस्कॉन मध्ये एक नियमावली आहे की जेव्हा तुमच्या घरामध्ये अर्चविग्रह आलेले असतात त्या अर्चविग्रहाच्या बाजूला ज्याप्रमाणे एक VIP व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात येतो तेव्हा तुम्ही किती अलर्ट आणि सावधान होऊन त्याच्याशी व्यवहार करतात. त्याच प्रकारे तुमच्या घरामध्ये देवारा असल्यानंतर भगवंत असल्यानंतर असं समजायचं की आपल्या घरामध्ये VIP लोक आलेले. पण दुर्दैव असं आहे भक्तांमध्ये पण की अर्चविग्रह आणतात पण त्याच्या बाजूला मोठ्याच्या मोठ्या टीव्ही लावून देतात आणि टीव्हीच्या मालिका बघत बसतात. अपराध होतो. म्हणून त्याच्यासमोर ग्राम्य कथा निंदा पायापासून त्याचे 32 प्रकार सांगितलेले आहेत अर्चविग्रहाचे. टीव्ही कधीच नसला पाहिजे अर्चविग्रहांच्या बाजूला. म्हणजे एक साईडला तुम्ही काय करतात अर्चविग्रह आणि अर्चविग्रह जो टीव्ही किंवा तिथे समोर गप्पा मारतात राजकारण समाजकारण नाही. मग ते याचा अर्थ तुम्ही त्या अर्चविग्रहाच्या प्रती अपराध करतायत. म्हणून आपण आपल्या साधना भक्तीमध्ये सावधता किंवा प्युरिटी किंवा रिफाइंडनेस आलं पाहिजे. ती जस्ट मूर्ती म्हणून जर ठेवलं तर तुमच्यासाठी ती मूर्तीच राहील. म्हणून इथे देव हा शब्द वापरलेला आहे. जशी भावना इथे काय दिलं रे यदृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तदृश्यम. ती भावना तुम्हाला प्राप्त होणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ते सांगतात तीर्थम. तीर्थामध्ये जर तुम्ही गेलात आणि त्या तीर्थाला साधारण जल समजलं. बरेच लोक तीर्थामध्ये स्नान करत जातात पण अंगाचा मळ काढतात पण मनाची मळ काढत नाहीत. मनाची चेतना शुद्ध करत नाहीत. अंगाचा मळ निघून काय होत नाही. गाई बैल म्हशी सुद्धा त्याच्यात स्नान करतात. म्हणजे त्यांना भगवत प्राप्ती भेटते का? नाही. तर त्या तीर्थामध्ये ते अभिमन्य अंग समजलं पाहिजे भगवान की हे जे जल आहे साधारण जल आहे तर ती भगवंताच्या चरण कमलातून झालेलं आहे आणि भगवंताच्या संपर्कात आल्यामुळे ते साधारण पाणी नसून ते काय आहे तीर्थ आहे. म्हणून पाण्यामध्ये तीर्थामध्ये काय बिस्लरीचं पाणी कसं आहे शुद्ध आहे पण पवित्र नाहीये. बिस्लरीचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही. तीर्थाचं पाणी जरी गढूळ असेल पण ते पवित्र आहे. म्हणून शुद्धतेपेक्षा पवित्रता महत्वाचं असणं गरजेचं आहे. म्हणून तीर्थाला साधारण समजलं ते साधारण पाणी म्हणून त्याला साधारण कधी समजायचं नाही. हा दुसरा सिद्धांत सांगतात. नाहीतर तिथे तुम्हाला यदृशी भावना त्याच भावनेने तुम्हाला ते फळ भेटणार आहे. म्हणजे तीर्थयात्रेला गेले आणि भौतिक भावनेनं आता जसं यमुनेला गेलं बऱ्याच वेळा कुठे वृंदावनला तिथे पाणी MIDCच किंवा इंडिस्टिलिराचा सगळं पाणी गढूळ पाणी. बरेच लोक लांबूनच दर्शन घेतात निघतात. जसं काही वर्षापूर्वी भक्तितीर्थ धामोर महाराज आले होते. हा प्रसंग मी प्रवचनात सांगितला होता.
महाराज आंघोळ करून रामकुंडावर आंघोळ केल्यानंतर सगळे ब्रह्मचारी भक्त अंग पुसवत होते. महाराजांनी तसेच कपडे घातले. ते का भक्ताला वाटलं की महाराजाकडे कदाचित टॉवेल नसेल, गमछा नसेल. तो महाराजाला म्हटलं, महाराज मी तुम्हाला देऊ का? मला नको. मग का बरं? म्हणले की हे जे गंगा जल आहे, गोदावरी जल आहे, ते मी स्नान करून आलो आणि मी अंग पुसून ते काढून टाकत असेल, याचा अर्थ मी गोदावरीला माझ्या अंगावरून काढून टाकतोय. जोपर्यंत ते जल माझ्या अंगावर राहील तोपर्यंत मला गोदावरीचा अनुभव भेटन, म्हणून मी पाणी नाही काढू शकत. विचार करा, ते बॉडी आफ्रिकन बॉडी, पण चेतना कशी भगवत भावनेची. आणि आपले लोक कसे त्याच्यामध्ये बुट, चपला, सगळा कचरा डस्टबिन त्याच्यात टाकतात आणि हे गंगा गोदावरी मैया की जय. नाही, ती भावना. म्हणून हे दुसरं सांगितलं. तिसरी गोष्ट सांगितले द्विजय. द्विजय म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणाच्या प्रती तुम्ही कसा व्यवहार करतात ते एक सांगितलं. तिसरी गोष्ट सांगितले मंत्रे. तुम्ही ते मंत्र जप करतात आणि त्या मंत्रांमध्ये तुमची भावना नसेल, तल्लीनता नसेल, तर ते मंत्र तुम्ही मशीन चालेल, सायकलची चेन आणि आपली माळा सारखी चालणार. जसं सायकलची चेन चिकनी होते तशी आपल्या माळा चिकण्या होतात, पण सिद्धी प्राप्त होत नाहीये. म्हणून मंत्र जप करताना त्याच्यामध्ये ती भावना असली पाहिजे. जसं कर्मकांडामध्ये लोक मंत्र जप करतात ना, त्यांना वांछित फळ प्राप्त होत आहे. पण आपण वर्षानुवर्ष जप करतो, पण वांछित फळ किंवा सिद्धी आपल्याला का प्राप्त होत नाही? याचं कारण काय? की त्याला त्या भावनेनं जप केला जात नाही, जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून जप केला जातोय. म्हणून त्याच्यामध्ये भावना महत्वाची. त्याच्यानंतर ते सांगतात भोजेस्य. भोजेस्य म्हणजे औषध. औषधाचा परिणाम, विष्णूचं स्मरण घेतलं तर फळ भेटतंय. जसं आयुर्वेदिक डॉक्टर बसले ते सांगतील तुम्हाला, नाही तर ते औषध. आणि सगळ्यात गोष्ट गुरु. गुरुच्या प्रती तुमची काय भावना आहे? तुम्ही गुरुला जर साधारण समजत असेल, आपल्यासारखं समजत असेल, त्याला सहज चिपली घेत असाल, तर तुम्हाला ती वांछित सिद्धी प्राप्त होणार नाही. गुरुला तुम्ही गुरुचे स्थानी म्हणून जर तुमची व्यवहार करता तर वांछित सिद्धी फळ प्राप्त होईल आणि त्याच्यातून ते ज्ञान आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकतो. म्हणून इथे आचार्य सांगतात यदृशी भावना यस्य सिद्धीर भवती तदृश्यम. जशी तुमची भावना असेल तशी तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. म्हणून आरचे विग्रहांच्या बाबतीत आपली सिद्धी का प्राप्त होत नाही? वर्षानुवर्षे भक्त सेवा करतात, ती फिलिंग, ती भावना का होत नाही? कारण आपल्या भावनेला, आपल्या शुद्धतेला, चेतनेमध्ये रिफाइंडनेस आलं पाहिजे, तेव्हा ती फळ प्राप्त होऊ शकेल. म्हणून आरचे विग्रहाला आपण साधारण न समजता शिलप्रभुपादाने विशेष करून जीबीसीने इस्कॉन मध्ये काही रूल्स रेग्युलेशन दिलेले आहेत. इस्कॉनच्या कोणत्याही मंदिरामध्ये आरचे विग्रह सहजासहजी प्राणप्रतिष्ठा होत नाही. कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 3 दिवसाच्या आतमध्ये जर त्याला भोग लागला नाही, नैवेद्य लागला नाही, त्याची आरती नाही केली तर आरचे विग्रहातून प्राण तसाच निघून जातो 3 दिवसामध्ये. म्हणजे आणि जर 3 दिवसानंतर तुम्ही जर ते नाही केलं, तुम्ही त्याची पूजा पाठ नाही केला, तर ती मूर्ती दगडाची मूर्ती राहते, तुम्हाला ती वांछित सिद्धी प्राप्त होत नाहीये. म्हणून आचार्य नेहमी सांगतात की काय, की तुम्ही जेव्हा प्राण प्रतिष्ठा केली किंवा आता इस्कॉन मध्ये आरचे विग्रहाची प्राण प्रतिष्ठा करत नाही तर काय करतात? वेलकमिंग करतात, स्वागत करतात. स्वागत करण्याचा मागचा उद्देश असा आहे की भगवंता तुम्ही या आमच्या घरामध्ये, आणि जशी जशी तुम्ही सेवा करता ती सेवेमध्ये शुद्धता असेल, भावना असेल, तर भगवंत त्या आरचे विग्रहामध्ये प्रगट होतात. म्हणून भक्तांमध्ये इस्कॉन मध्ये प्राण प्रतिष्ठा न करता काय म्हणतात? वेलकमिंग केलं आमच्याकडे डिटीजला. आणि तुमच्या सेवेनुसार, साधनेनुसार भगवंत त्याच्यात प्रगट होऊन तुमची सेवा स्वीकार करतात. पण तुम्ही आरचे विग्रहाची प्राण प्रतिष्ठा केली आणि त्याची सेवा नाही केली तर प्राण निघून जातो. आणि त्याच्यामध्ये 3 लोकांना त्याचे रिएक्शन्स लागतात. एक म्हणजे पुरोहित, दुसरं ते संन्यासी ब्रह्मचार्याला बोलवतात. ब्राह्मण लोक जशी रिस्क घेत नाही, ते कुशाग्रस वाढायचं असेल ना, एक तर ब्रह्मचार्याला संन्यासाला बोलवतात, दक्षिणे घ्यायला ते जातात आणि कुशाग्रस वाढायला संन्यासाला बोलवतात. कारण मला 2-3 वेळा आल्या आणि मग आमच्या काय वरिष्ठाला विचारलं, ते म्हटलं त्यांची विग्रहांची पूजा नाही केली त्याचे रिॲक्शन सगळं तो लागेल, म्हणून कधीच जायचं नाही. म्हणून खूप अलर्ट सांगितले. तर पहिली गोष्ट काय सांगितलेली आहे? पुरोहित, दुसरा ब्रह्मचारी, तिसरा यजमान. ज्या यजमान हौसा गौसाने मूर्ती आणल्यात ना त्याला पण रिएक्शन्स लागतंय. ते म्हणतात आरचे विग्रहाचा सेमिनार देतात का प्रभूजी? नाही. कारण आपल्या घरामध्ये
तुम्ही प्रतिमा नाही, साक्षात ब्रजनंदन भगवंताच्या 8 प्रकारचे मी जे वर्णन केलंय त्याच्यामध्ये मूर्तीमध्ये फोटोंमध्ये ते भगवंत त्याच्यामध्ये फरक नाही. म्हणून जसं आपल्याकडे एखादा VIP व्यक्ती आला, मोठा व्यक्ती आला, जेवढा तुम्ही आदर सन्मान देतात, अलर्ट राहतात त्याच्या समोर, तुम्ही सावधतेने व्यवहार करतात, तसंच तुमच्या देवाऱ्यासमोर भगवंताच्या मूर्ती समोर तुम्हाला सावधपूर्ण व्यवहार करणं महत्वाचं आहे. म्हणून इथे आपल्याला ह्या सिद्धी प्राप्त केली. आणि म्हणून याच्या पहिले मूर्तीतून भगवंत ज्या ज्या भक्ताने प्रेमानं भगवंताशी किंवा भक्ताने भगवंताशी व्यवहार केलाय आणि त्या भावनेने सिद्धी प्राप्त केली तर भगवंत प्रगट झालेले आहेत. म्हणून मध्यंतरी अर्चविग्रह ही काही साधारण गोष्ट नाहीये. आणि साक्षात अर्चविग्रहाची सोबत अर्चविग्रहापेक्षा भगवंत आपल्या अर्चविग्रहाची उपासना करतात. माहिती आहे का तुम्हाला? रंगनाथ स्वामी येतात श्रीरंगम मध्ये. ते रंगनाथ स्वामी कोणाच्या कुळ परंपरेतून आलेले आहेत? दशरथ महाराजाच्या कुळ परंपरेतून. आणि दशरथ महाराजाने रामायणामध्ये विस्तृत वर्णन आहे की भगवंताला सांगितलं आपलं जे कुलधनम आहे, कुलधनम कोण? भगवान रंगनाथाची पूजा कर आणि नंतर तुझा राज्याभिषेक होणार आहे. आणि भगवान रामचंद्र भगवंताची पूजा करतायत. म्हणजे भगवंत काय शिकवतात की मी असून सुद्धा मी सुद्धा अर्चविग्रहाची उपासना करतोय. आपल्या ग्रस्तांसाठी एक आदर्श देतात, ब्रह्मचारीसाठी आदर्श देत आहेत. आणि मग भगवंताने केल्यानंतर जेव्हा सगळं युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर बिभीषण बरेच वर्ष तिथे राहिल्यानंतर ते जात नव्हते. त्याने म्हटले तू लंकेमध्ये जाऊन राज्य कारभार कर. ते म्हणले भगवंता तुमचा विरह भाव मला जाणवेल, मी तुम्हाला सोडू शकत नाही, त्याग नाही करू शकत, मी इथंच थांबणार आहे. तर भगवंत म्हटले मी तुझ्या सोबत येतो, एक काम कर, जे माझं कुलधनम आहे, कुलधनम कोण? भगवान रंगनाथ आहे, ते घेऊन जातो. यांच्यात आणि माझ्यामध्ये काही फरक नाही, अभिन्न आहे. आणि मग भगवंत जेव्हा सांगितलं, रामचंद्राने सांगितलं बिभीषणाला, तेव्हा बिभीषणाने ते विग्रह रंगनाथ स्वामी घेऊन कुठे गेले? दक्षिण भारतामध्ये. आणि दक्षिण भारतात गेल्यानंतर तिथं एक दीप शर्मा नावाचा राजा होता, त्याची पण भक्ती होती. म्हणून तिथे कावेरीच्या तटामध्ये जे हार आहे, हाराच्या रूपामध्ये त्या ठिकाणी श्रीरंगम या स्थानी रंगनाथ स्वामींचं मूर्ती आहे. आणि आज बी रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत बिभीषण भगवान रंगनाथाची उपासना करतात. म्हणजे भगवंत सुद्धा आपल्या विग्रहांची उपासना करतात. सिद्धी हे आपल्याला शिकवतो. म्हणून इथे सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या वास्तविक जीवनामध्ये भगवंताचा अनुभव घ्यायचा असेल तर अर्चविग्रहांना नाही का आपल्यासोबत चांगला व्यवहार करणं, त्यांची सेवा करणं महत्वाचं आहे. विशेष करून 3 गोष्टी. एक म्हणजे त्यांना स्नान घालणं, दुसरं त्यांना टाइम टू टाइम भोग लावणं, आणि तिसरी गोष्ट आरती करणं. गणपतीच्या वेळेस आपण सगळेजण येतो एकत्र. का बरं येतो? सकाळ मोदकं खायला भेटतात म्हणून का? नाही, तर सकाळ संध्याकाळ ते करतात. तसंच आपल्या घरामध्ये अर्चविग्रह असताना 3 गोष्टी सातत्याने होम ड्युटी मध्ये, ज्याप्रमाणे लहान बालक असतं, लहान बालकाला भूक लागली त्याला तुम्ही दूध देतात, पाणी देतात, जेवढी काळजी तुम्ही लहान बालकाची घेतात त्याचपेक्षा जास्त काळजी तुमच्या अर्चविग्रहांची घेतली पाहिजे. जर होत असेल तर ते करावं, नसेल तर ती कोणाकडे तरी हँडओव्हर करावे. म्हणून ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या. आणि इथे ह्या अर्चविग्रहाचं महत्व आपल्याला इथं विश्लेषण केलेले आणि ती सिद्धी इथून प्राप्त. म्हणून आता याच्यामध्ये कोण्या सिद्ध्या प्राप्त केल्या का अर्चविग्रहांच्या? तर याच्यामध्ये बरेच उदाहरण आहेत. आणि आज हे प्रवचन करताना प्रवचन कसं झालं, सुकुमार गुरु प्रवचनाला येणार होते आणि दुपारा 3:30ला फोन आला का रे माझा घसा खूप जाम झालेला आहे आणि मला काही प्रवचन जमणार नाही. म्हटलं मोठं धर्म संकट टाकून दिले बाबा तू, घरात कृष्ण धर्मपूरचं मिळेल, मग काय करावं तर काय करावं. मग त्यावेळेस भगवान जगन्नाथजीला प्रार्थना केली, म्हणलं जगन्नाथ बलदेव सोबत आज तुम्ही माझी नाही तुम्हीच पार करून घेऊन जा. आणि मन बसल्यानंतर भगवंताच्या प्रेरणेनं काही लीला मला आठवल्या की भगवंत आपल्या भक्ताशी अर्चविग्रहाच्या रूपामध्ये कसे आदान प्रदान करतात. त्याचं सुंदर उदाहरण आहे पंढरपूरचं. भगवान पांडुरंगाचे एक अनन्य भक्त होऊन गेली रमाबाई. ही रमाबाई पैठणची निवासी होती. रोज भगवान पांडुरंगाला काहीतरी प्रेमानं अर्पण करण्यासाठी काय घेऊन जायची?
तर काहीतरी नाना प्रकारचे व्यंजन घेऊन जायचे. त्या व्यंजनामध्ये सर्वश्रेष्ठ व्यंजन म्हणजे ताकपीठ. ताक म्हणजे लाया असतात, त्या लायाचा पावडर करून ताकामध्ये टाकल्या जाते. असं सुंदर व्यंजन भगवान पांडुरंगाला ती नित्य नेमानं अर्पण करायचे आणि भगवान पांडुरंग प्रेमानं ते स्वीकार करतात. जसं उद्धव गीतेमध्ये भगवंत म्हणतात, एखादा श्रीमंत व्यक्ती असेल, अभिमानाने अहंकाराने जर असेल आणि तो मला जर 56 भोग अर्पण करीत असेल, मी त्याचा स्वीकार नाही करत. पण एखादा साधारण भक्त आहे, अनन्य भक्त आहे, पण जर तो प्रेमानं मला अर्पण करीत असेल तरी मी त्याचा स्वीकार करतो. त्याचं सुंदर उदाहरण आहे महाभारतामध्ये दुर्योधनाचं. दुर्योधनाने भगवंताला 56 भोग दाखवले ते, पण भगवंत म्हटले मनुष्य कधी जेवतो? 2 गोष्टी असेल तर, एक म्हणजे जर प्रेम असेल तर जेवतो, पहिलं भूक लागलं तर जेवतो, मला काही भूक लागलेली नाही. दुसरं, जर प्रेमी व्यक्तीने जर बोलवलं जेवणाला तर मनुष्य जातं. तसं तुझं माझ्या प्रति प्रेम नाही, माझं तुझ्या प्रति प्रेम नाही, म्हणून जेवण्याचा विषयच येत नाही. म्हणून इथे भगवंत आपल्याला शिकवतात प्रेमानं आपण अर्पण केलं पाहिजे. जसं आमच्या मंदिरामध्ये प्रयोजन गुरु पुरोहित रोज सकाळी पेंटिंग करायला येतात मंदिरामध्ये. पेंटिंग करताना 2 गोष्टी 3 गोष्टी नेहमी घेऊन येतात. एक म्हणजे एकच फळ घेणार. आम्ही त्यांना चिडवत राहतो नेहमी, अहो तुम्ही कृष्णाला फळ अर्पण, राधाराणी नाराज होती. मग ते म्हणतात मी भगवंताला फळ ठेवलं तर राधाराणी खुश होती. मग राधाराणीचा पुजारी काय म्हणतो, नाही, राधाराणीला फळ ठेवलं तर कृष्ण प्रसन्न होतात. मग ते म्हणतात 2 फळं आणतो, पण ते काही एकच फळ येतंय. मग ते म्हणा नाही, राधाराणी खुश नाही. ते 3 गोष्टी आणतात. एक म्हणजे फळ, दुसरं तुळशी पत्र किंवा तुळशी मंजिरा, आणि तिसरं फुलं. म्हणजे गीतेचा ऍक्युरेट श्लोक प्रयोजन गुरु फॉलो करतात मंदिरामध्ये. तर इथे ही रमाबाई काय करायची, भगवंताला ताक अर्पण करायची आणि केल्यानंतर बऱ्याच वर्षे तिच्या सेवेने भगवान पांडुरंग प्रसन्न व्हायचे. प्रसन्न झाल्यानंतर ही रमाबाई वार्धक्यामध्ये लागली आणि वार्धक्यानंतर पंढरपूरमध्ये आली. आल्यानंतर तिच्याकडून भगवंताची सेवा होत नव्हती, भोग लागत नव्हता, नैवेद्य लागत नव्हता. म्हणून ती भगवंताला तळमळतून विचार करायची की मी भगवान पांडुरंगा, मी कसं तुला भोग अर्पण करू शकेल, हरकत नाही. आणि भगवंत पण विचलित झाले, सगळा भोग मला पण त्यामध्ये माझं आवडतं ताकपीठ मला का भेटत नाही. मग भगवंत विचलित झाले आणि मग म्हटले की भगवंत स्वतः रमाबाईच्या घरी गेले. म्हणले, रमाबाई तू सुंदर सुंदर ताकपीठ मला अर्पण करते, तू आजकाल अर्पण का करत नाही? म्हणे, भगवंता मी वार्धक्यामध्ये शरीर जर्जर झाले, माझे पण होत नाहीये आणि रोज तुझ्या मंदिरात येणं मला शक्य पण होत नाही. जर तुला प्यायला यायचं असेल तर रोज माझ्याकडे मी तुला ताकपीठ अर्पण करते. आणि मग भगवंत स्वतः रुक्मिणी माईला सांगायचे तू गर्भगृहामध्ये, किंवा रुक्मिणी माता स्वतः यायची गर्भगृहातून आणि रमाबाईकडे ताक प्यायला रोज यायचे. असे बरेच दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस भगवंत म्हटले, रमाबाई म्हटली, भगवंत येणं जाणं रोज करतात आणि तुम्हाला येण्यापेक्षा तुम्ही माझ्यापाशी निवास का करत नाही? मी तुम्हाला 3 टाइम पेक्षा जास्त मी तुम्हाला ताकपीठाचा भोग लावेल. आणि मग भगवंत केवळ आपल्या प्रेमी भक्तांसाठी ताकपीठ विठोबा म्हणून रमाबाईच्या शेजार आले. आणि आज बी पंढरपूरला जाताना जो पूर्वद्वार आहे त्याच्या बाजूला थोडं पायी चावलं म्हणजे काही 5-10 मिनिटाच्या अंतरावर 5 मिनिटाच्या अंतरावर ताकपीठ विठोबा आहे. आणि आज त्यांच्या वंश परंपरागत मध्ये 3री का 8वी पिढी रोज भगवंताला ताकपीठ अर्पण करते. भगवंत का थांबले? आपल्या प्रेमी आर्च विग्रह चालत आलेले आणि आचार्य सांगतात जर पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तुम्हाला आषाढी एकादशीला, कार्तिकीला नाही झालं, पण जर कोणी ताकपीठ विठोबाचं दर्शन घेतलं तरी तुम्हाला भगवान पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं आहे. तर हे भगवंत स्वतः आर्च विग्रहाची आदान प्रदान सिद्धर भवती, ती सिद्धी प्राप्त केली प्रेमानं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गुण काय? भगवंतानं आपल्याला आवडत्या गोष्टी सांगल्या, काय अर्पण केले? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. प्रेमानं पान फूल फळ अर्पण केलं तर मी त्याचा स्वीकार करतो. आश्मान म्हणजे भगवंत खातात. बघा भगवंत एवढे भावविभोर होता या श्लोकामध्ये. काय गोष्ट खाल्ली पाहिजे, काय पिली पाहिजे, काय सुगंधी घेतली पाहिजे, भगवंत फिल्टर नाही करत. भगवंत काय बघतात? आश्माने मी ग्रहण करतो. पाणी पिण्यासारखं आहे, फूल सुगंध घेण्यासारखं आहे, तुळशी पत्र सेवन करण्यासारखं आहे. आता बंगालीमध्ये जल खाबो हा वेगळा विषय. ते पाण्याला काय म्हणतात? जल खाबो.
पण महाराष्ट्रामध्ये पितात. हा, पण भगवंत इथं काय म्हणतात, अश्माने, मी प्रेमानं स्वीकार करतो. जर तुम्ही आरचे विग्रहाला ते दिलं पाहिजे. मला कधी कधी प्रश्न पडतो, देव सजीव का निर्जीव? हा, किती लोकांना हात वरती करा, सजीव देव. खरं बघा बरं. अच्छा, मग त्यांना भूक लागली की एवढीच वाट कुठून भेटते तुम्हाला? त्याच्या 2-3 शेंगदाणे 4-5 फुटाने दिवसभर मुंग्या चावतात. देव बी टेन्शन मध्ये की माझा भक्तानं मला दिवसभर खाऊ तर घातलं नाही पण मुंग्या चावल्या. बाबा काय भामटे लोक आहेत बाबा. आपल्याला मरणाची प्लेट भरून खातात आणि देवाला एवढी ठेवतात आणि म्हणतात देव सजीव आहे. तुम्हाला थंडी लागत असेल तर 2-2 स्वेटर घालतात. देवाला का घालत नाही तुम्ही? उन्हाळ्यामध्ये तुम्ही गरम थंड मारतात आणि भगवंताला पाणी पण नाही विचारत. आणि तुम्ही आंघोळ करताना सिजनेबल पाणी वापरतात आणि तुम्ही डायरेक्ट बुचकाळतात देवाना. तुम्ही देवाला बुचकाळलं तर देव तुम्हाला बुचकाळायला कमी करणार नाही. शास्त्राच केले. ते जर सजीव असले, त्याने व्यक्तिगत म्हणून अनुभव घेतला तर भगवंत आपल्याशी आदान प्रदान करू शकतात. पण तुम्ही त्यांना साधारण दगडाप्रमाणे आणि एखाद्या वस्तूप्रमाणे समजतात ना, तर भगवंत तुम्हाला, तुम्ही भगवंताची किंमत केली तर भगवंत तुमची किंमत करतात. तुम्ही भक्ताची किंमत केली तर भगवंत तुमची किंमत करतात. हा भक्तीतला प्रिन्सिपल्स आहे. म्हणून भक्तीमध्ये आपल्याला उद्यापासून प्लेट लावताना जेवढा 16 वर्षाचा तरुण खाऊ शकेल तेवढा भोग लावला पाहिजे. आपण सिजनेबल जे काही करतो, व्यक्ती म्हणून व्यवहार करा. तुम्हाला व्यक्ती म्हणून ते अनुभव देऊ शकतील. मूर्ती म्हणून तुम्ही जर अनुभव त्यांच्याशी व्यवहार करता तर तुमच्या दगडच मूर्ती राहील, ती पाषाणाचीच मूर्ती राहील. म्हणून इथं अनुभव करण्यासाठी हा सिद्धांत दिले. दुसरी गोष्ट, भगवंत कसे आदान प्रदान करतात. सुंदर कथा आहे की भगवंत आपल्या भक्ताच्या अधीन कसे आहेत. जसं आता मी मध्यंतरी दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये गेलो होतो आणि गेल्यानंतर तिथे यथोत्कारी भगवंत आहेत. यथोत्कारी भगवंत का, तिथले एक राजा आहे, त्याचं नाव तिलुमडुम पोडू नाडू, आता तमिळ नाव आहे. तुम्ही त्या राजा होता. त्या राजामध्ये हा एक दिवस रस्त्याला जाताना एक सुंदर स्त्री, तिचं सौंदर्य पाहून तो एवढा आकर्षित झाला. झाल्यानंतर तो म्हटलं की तू माझी राणी होशील का? ती जी स्त्री आहे पण ती राजाचा प्रस्तावाला स्वीकार करते. आणि स्वीकारल्यानंतर ह्या स्त्रीचं एक वैशिष्ट्य असं होतं की स्त्री तिरमंगसाई अलवार, 12 अलवारापैकी एक अलवार होऊन गेले. हे अलवारांची तिने अतिशय सुंदर प्रकारे सेवा केली होती. अलवार ह्या शब्दाचा अर्थ संत. जे भक्तीमध्ये तल्लीनता प्राप्त केलेली आहे त्यांना संत किंवा अलवार म्हणतात. असे अलवार, तिरुमणी सांगा अलवाराने प्रसन्न होऊन त्या स्त्रीला म्हटले की अगं, तुझे शरीर अतिशय पुरुष आहे, जर्जर आहे, तू शक्तीहीन आहे. आणि मग ती म्हणली, मी काय करू गुरुदेव, माझ्या शरीरच असं आहे, वार्धक्यामध्ये मी गेलेलो आहे. ते म्हणले, एक काम कर, तू अतिशय सेवा केलेली आहे आणि तुझ्या सेवा प्रसन्न होऊन मी तुला वरदान देतो की तुझं 9 तारुण्य प्राप्त होईल. आणि त्याने काही मंत्र आणि जडीबुटी औषधी देऊन टाकली. आणि देऊन टाकल्यानंतर तिचं सौंदर्य वाढलं. सौंदर्य वाढल्यानंतर ती एवढी सौंदर्यवान आणि तिचं सौंदर्यामध्ये खूप सुंदरता वाढली. ते सौंदर्य पाहून तो राजा त्या राणीच्या, त्या स्त्रीच्या प्रती आकर्षित झाला. आकर्षित झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षे या राजा राणीनं अतिशय सुंदर संसार केला. करीत असताना हा राजा वार्धक्यामध्ये जात होता, म्हाताऱ्या अवस्थेमध्ये जात होता. पण ही राणी आहे ना, तिच्या तारुण्यामध्ये, तिच्या सौंदर्यामध्ये तीळ मात्र सुद्धा कमी पण पडत होता. तिचं उलट सौंदर्य वाढत होतं. एक दिवस राजाला विचारलं की हे राणी, अशी कोणती गुप्त गोष्ट, कोणतं रहस्य आहे की त्या रहस्यामुळे तुझं सौंदर्य वाढतंय, तुझ्यामध्ये वार्धक्य दिसत नाही, त्याचं मूळ कारण काय आहे? त्यावेळेस ती राणी म्हटली की राजा, माझे जे गुरु आहेत तिरमंगईसाई अलवार, त्यांनी मला काही सिद्धी आणि काही मंत्राच्या द्वारे मला हे सौंदर्य प्राप्त केलंय. आणि जर तुम्हाला ते सौंदर्य आणि ती सिद्धी प्राप्त करायची असेल तर तुम्ही माझ्या गुरुकडे जा. आणि मग राजाने सांगितलं की त्यांचा शिष्य कोणी आहे का आपल्या राज्यामध्ये? तर त्यांचा एक शिष्य होता, कनिकन्नन.
हा कनिकन्नन अतिशय भगवंताच्या यथोत्कारी भगवंताच्या विष्णूंच्या प्रसन्नेसाठी सुंदर सुंदर भजन गायचे. जेव्हा ते भजन गायचे तिरुमंगई साय आलवार किंवा कनिकन्नन, तर भगवंत झोपलेले उठून बसायचे भगवंताचं भजन ऐकायला. आजकाल लोक लय भजन गातात ना, तर भगवंत बाहेर पाडायचा विचार करतात, कारण की तिथे भगवंताच्या प्रसन्नासाठी गात नाही, तर लोक आपली कलाकारी दाखवण्यासाठी गातात. म्हणून आपण भजन करताना प्रवचन करताना खूप अलर्ट राहिलं पाहिजे. आपल्या प्रवचनाचा आणि आपल्या कीर्तनाचा केंद्रबिंदू कोण आहे त्याच्यावर आपली सिद्धी प्राप्त होते. म्हणून इथे जे राणी होती त्यावेळेस त्या कनिकन्ननाला बोलव आणि म्हणले, हे कनिकन्नन, मला तुझ्या गुरुकडून मला सौंदर्य पाहिजे, तारुण्य पाहिजे. तर त्यावेळेस कनिकन्नन म्हटले, हे राजा, माझे गुरु भगवंता सोडून ह्या भौतिक जगातले जे मांसन रक्त मांसाने हाडाने जे मातीने भरलेले शरीर आहे त्या व्यक्तीला कधी ते जवळ काढत नाही. तुझ्यासारखा राजा जे विषय भोगामध्ये लिप्त आहे तर त्याला अजिबात सहारा नाहीये. मग राजाला राग आला. राग आल्यानंतर ते म्हणतात, हे कनिकन्नन, तू माझ्या प्रसन्नेसाठी काहीतरी भजन गा. त्यावेळेस कनिकन्नन म्हटले की जी माझी वाणी आहे, माझं चित आहे, माझी काया आहे, मी केवळ भगवान विष्णू शिव कोणाला गात नाही, जे ह्या रक्त मांसाने भरलेले शिरे त्याच्या बाजी तर अजिबात बाबतीत मी गातच नाहीये. त्यावेळेस हा राजा राग आला की कनिकन्नन ऐकत नाही, ते जे गुरु ऐकत नाही. ते म्हणला, हे कनिकन्नन, तू माझ्या राज्यात राहतो, माझ्या सगळ्या सुविधाचा भोग करतोस आणि माझ्या दिलेल्या आदेशाचं पालन करत नाहीस, तुला इथे थांबण्याचा अधिकार नाहीये. आणि मग तू आताची आता माझं राज्य सोडून निघून जा. आणि ही घटना कुठली? आजचं कांचीपुरम क्षेत्र आहे त्या ठिकाणी. हा कनिकन्नन निघाले. निघाल्यानंतर ते म्हटले की माझ्या गुरुची आज्ञा घेतो. म्हणून आपले गुरु आहेत कोण? तिरुमंगई साई आलवाराकडे गेले. म्हणजे गुरुदेव, मला राजाने निष्कासित केले, राज्याच्या बाहेर जाण्यासाठी सांगितले, मी चाललेलो आहे. त्यावेळेस तिरुमंगई साई आलवार म्हटले, जर तू जात असेल तर मला इथे थांबण्याची काय गरज आहे, मी पण जातोय. आणि मग कनिकन्नन पुढे निघाले. कनिकन्ननच्या मागे तिरुमंगई साई आलवार निघाले. आलवार निघाल्यानंतर भगवंत विचारतात आलवारांना, हे तिरुमंगई साई आलवार, तुम्ही कुठे चाललेले? ते म्हणले, भगवंता, राजाने आम्हाला राज्याच्या बाहेर हाकलून दिलेले, म्हणून माझा शिष्य चाललं त्या ठिकाणी मी चाललोय, मला इथं थांबण्याचा अधिकार नाही. तर भगवंत म्हणतात, तुम्ही दोघं जर तुमच्यासारखे भक्त जात असेल तर मी थांबून काय उपयोग आहे. म्हणून ते दृश्य तुम्ही जरा डोळ्यासमोर आणा प्रत्यक्षा, की पुढे कनिकन्नन निघालेले, त्याच्या मागे तिरुमंगई संघ आलवार निघाले, त्याच्या मागे भगवान नारायण निघाले. नारायण निघाल्यानंतर लक्ष्मी विचार करते, भगवंत तुम्ही कुठे चालले? म्हणजे माझे भक्त जिथे चालले तिथे मी चाललेलो आहे. आणि मग लक्ष्मी निघाले, कुबेर निघाले, नारद मुनी निघाले, गरुडजी निघाले, हनुमानजी निघाले, इंद्र चंद्र सगळे निघाले. आणि हे दृश्य त्या प्रजा बघत होती. आणि ते बघत असतात की पुढे कनिकन्नन, त्याच्या मागे तिरुमंगई संघ आलवार, त्याच्या मागे भगवंत, त्याच्या मागे लक्ष्मी, कुबेर, नारद, त्याच्यानंतर सगळे इंद्र देवी देवता. प्रजा म्हटले की भगवंत निघून चालले तर आम्ही थांबायचं कशाला, आम्ही पण चाललेलो आहे. आणि हे सगळं राज्य, कांचीपुरमचं राज्य प्राय खाली होऊन निघून गेलं. आणि निघून गेल्यानंतर राजा राणी दुपारच्या वेळेस बाहेर येऊन बघतात की अरे राज्यामध्ये कोणी दिसत नाही, गेले कुठे सगळे. आपल्या एका सैनिकाला बोलवलं, म्हणले, अरे या प्रजा कोणी दिसत नाही, गेले कुठं? म्हणले, अहो प्रजा तर ते भगवंताच्या मागे गेले. भगवंत म्हणले, तुम्ही कनिकन्ननला हाकलून दिलं ना. तर कनिकन्नन मागे त्यांचे गुरु तिरुमंगई साई आलवार निघाले. आलवारानंतर भगवंत निघाले आणि सगळे देवी देवता आणि तुमची प्रजा निघून गेलेली. जेव्हा राजाने बातमी ऐकली आणि राजा राणी जाऊन त्या सीमेवर गेले. आणि सीमेवर गेल्यानंतर तिरुमंगई साई आलवाराने आणि कनिकन्ननला म्हटले की तुम्ही माझ्याकडून अपराध झालाय, मी तुमच्यापर्यंत अपराध केला, मला क्षमा करा, मी माफी मागतो. आणि माफी मागितल्यानंतर तुम्ही मला दया करून माफ करा. त्यावेळी भक्त करुणाने दयाने लगेच त्यांना क्षमा करून टाकली. आणि क्षमा केल्यानंतर ते म्हटले, आता तुम्ही राज्यामध्ये चला. राज्यामध्ये निघाल्यानंतर कनिकन्नन निघाले. तर तिरुमंगई साई आलवार म्हणतात, भगवंता, यथोत्कारी जिथे तुम्ही होते तसंच तुम्ही चला. आता तुम्ही माझ्या मागे आलतात ना, तसंच तुम्ही ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी तुम्ही काय करा, यथोत्कारी जसे तुम्ही आहे. आणि आज बी त्या विग्रहांचं नाव काय पडलं माहितीये का?
यथोत्कारी भगवंत नारायण. आज तुम्ही जाता दक्षिण भारतामध्ये सगळे विग्रह राईट साईडला झोपलेले असतात, पण एकमेव विग्रह लेफ्ट साईडला झोपलेले. का बरं? तर बाकीचे विग्रह भगवंताचं दर्शन घेण्यासाठी येतात, पण हे लेफ्ट साईडचं जे यथोत्कारी भगवंत आहेत ना, ते आपल्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी वेट करतायत. म्हणून यथोत्कारी भगवंत आज बी आरचे विग्रहाच्या रूपामध्ये. का बरं? तर आपल्या भक्तांना, जे प्रेमी भक्त आहेत, आपण लोकांच्या नजरेत बनतो, पण आपण भगवंताच्या नजरेत बनलं पाहिजे. आणि भगवंताच्या नजरेत बनण्यासाठी काय असलं पाहिजे? आपल्याकडे प्रेमा भक्ती असली पाहिजे. जोपर्यंत आपण प्रेमा भक्ती, प्रेमानं भगवंताची भक्ती नाही करत, प्रेम नाही करत, जोपर्यंत आपला व्यक्तिगत संबंध भगवंताशी जोडत नाही, तोपर्यंत भगवंताला आपण प्राप्त करू शकत नाही. ज्याप्रमाणे आपण व्यक्तीला आपलंसं मानतो, त्याची काळजी करतो, त्याच प्रकारे जेव्हा आपण व्यक्तिगत भगवंताची सेवा करू आणि आपण व्यक्तिगत संबंध स्थापित करू. बघा, ह्या जगामध्ये व्यक्तीला पाहून आपल्याला दुःख होतंय, त्याच्या भावना आपल्याला कळतात, पण कधीतरी भगवंताच्या भावना आपल्याला कळतात का? की भगवंताला भूक लागली असेल दुपारचे, की आता उन्हाळ्याचे दिवस आहे, भगवंताला उन्हाळ्यात तहान लागली असेल, मी ताक बनवून देऊ का? का बरं? रक्ताच्या नात्याशी प्रेम करणं सोपं असतं, हो, का रक्ताचं नातं आहे, पण भगवंताची प्रेम करणं अतिशय कठीण आहे. का? आपण संबंध स्थापित न केल्यामुळे केवळ आपल्याला ती दगडाची आणि एक काष्टाची मूर्ती समजून आपण त्याचे, म्हणून आपल्याला अनुभव, थिंकिंग, फिलिंग काही येत नाहीये. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण हे जे कार्यक्रम होतात, भगवंत प्रगट का होतात? की भगवंत म्हणतात की मी याच्यासाठी प्रगट होतो की माझ्या भक्ताशी मी व्यक्तिगत संबंध स्थापित करण्यासाठी येतोय. म्हणून जगन्नाथजीची अनन्य कृपा आहे. आपल्याला जगन्नाथजी विशेष अनुकंपा दोन गोष्टीमध्ये. जोपर्यंत ते आरचे विग्रहाच्या रूपात असतात, येणाऱ्या प्रत्येक भक्ताला 56 भूक खाऊ घालतात प्रसादाच्या रूपाने. म्हणून भगवंत भक्त बी नाही का जगन्नाथजीला आणून ठेवतात. भगवान तुम्ही पण खुश, आम्ही पण खुश, तुम भी खाओ हम भी खाते, लगाओ 56 भोग. आणि मग भगवंत काय खातात? नूडल्स खातात, पनीर चिल्ली खातात, पिझ्झा पास्ता खातात. बाबा बाबा, भगवंत काय काय भगवंताला काय आवडतं हे नाही, त्यांना काय आवडतं ते लावतात. कधी कधी पाणीपुरी, दाबिली, कचोरी, एकादशीला जातात वडे वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचे. भगवंत इस्कॉन मध्ये का आले माहितीये का? माहितीये, जगभरामध्ये इस्कॉन पसरलेलं आहे. चायनामध्ये गेले तर भगवंत, ते 2 काड्या असतात ना, काय म्हणतात त्याला, चॉप. जगन्नाथजी विचार करत असेल कसं नूडल्स खायचं बुवा. सगळ्या देशामध्ये भगवंत त्याचा स्वाद आस्वादन करतायत. म्हणून भगवंत आरचे विग्रहाच्या रूपात गव्हर्नी त्यांनीच तर डान्सिंग करायला होतात, पण जगन्नाथजी काय करतात? 56. आणि याच्यापेक्षा भगवंताची जगन्नाथजी एक अनन्य विशेष कृपा माहितीये का? जेव्हा जगन्नाथजीचं रोज तुम्ही दर्शन घेतात, तर जगन्नाथचे दर्शन घेण्याचा उद्देश काय असला पाहिजे? जगन्नाथजीचे मोठे डोळे काय? की जगन्नाथजी जो प्रेमाने भक्ती करतो ना, त्या भक्ताला डोळे पाडून बघतात. म्हणून भगवान जगन्नाथजीचे मोठे डोळे आहेत. आणि याच्यापेक्षाही भगवंत त्यांच्या डायरीमध्ये नोट करतात. कशी नोट करतात? तुम्ही जगन्नाथ गुरुच्या पास्ट टाइम मध्ये एक प्रसंग येतो की मनुष्याच्या अंतिम काळी जेव्हा रील फिरते, आणि रील फिरल्यानंतर तुम्ही ज्या ज्या गोष्टीशी आसक्त असाल, जी जी गोष्ट तुम्ही चांगली प्रकारे केलेली आहे ती तुमच्या समोर, पण ज्या व्यक्तीने एकदा सुद्धा जगन्नाथजीचं दर्शन घेतलंय, त्याच्या डोळ्यामध्ये सामावून भरून घेतलेलं आहे, तर शेवटी मूर्तीच्या वेळेस आपल्या मनामध्ये, चक्रामध्ये जेव्हा जगन्नाथजी येतात ना, त्यावेळेस त्या जगन्नाथजी थांबतात. आणि थांबल्यानंतर त्या जीवात्म्याने जी काही सेवा केलेली असते त्याचं स्मरण करून वैकुंठ धामात घेऊन जातात. म्हणून जगन्नाथजीचे एवढे मोठे डोळे येतात. तर हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंताला आपण प्रेमानं सेवा करा, त्यांची भक्ती करा. आणि प्रगट होण्याचा आज पहिला भगवंताचा वाढदिवस नसतो, पण आपल्यासारख्या जीवात्म्याला आकर्षित करण्यासाठी त्यांचा फेस्टिवल सुद्धा आपल्याला आनंद प्रदान करतो. या जगामध्ये ज्याचा वाढदिवस होतो तो नाराजच असतो. कोणी गिफ्ट कोणी दिलं नाही दिलं, त्याचं वस्तूवर लक्ष राहतंय. पण भगवंताचं लक्ष कशावर असतंय की एवढे प्रेमी भक्त आज टीव्हीच्या मालिका सोडून माझ्याकडे आलेत. मोबाईल, व्हॉट्सअप मोठं त्याने त्याग बलिदान केलं आहे. किती सॅक्रिफाईस केलंय. तुमचं ऋण कधी फेडावं हाच कवा विषय.
हा, तेवढं सुद्धा भगवंत तुमची आठवण ठेवा. हा एक मनोरंजनचा विषय, पण महत्वाचा मुद्दा असा आहे की भगवंत म्हणता जन्म कर्मेचे दिवे हे जानाती त्यक्ता देह पुनर्जन्म नैती मामिती स्वार्जन. हे जन्म कर्म आपण समजलं पाहिजे. आणि त्यांच्याबद्दल प्रेम आकर्षित करायचं असेल तर तीनच गोष्टी करा. श्रवण करा, रेग्युलर जेवढं ऐकता, ज्या व्यक्तीच्या प्रती प्रेम आहे ना त्याच्या प्रती ऐकायला आवडतं. भगवंतावर प्रेम केलं तर त्याला बद्दल ऐकायला आवडेल. ज्या गोष्टीबद्दल तुमचं प्रेम आहे त्याच्याबद्दल तुम्ही ऐकणार आहे आणि तेच तुमची डेस्टिनी असणार आहे. तुम्ही भौतिक जगाबद्दल ऐकता तर तुमचं भौतिक जगाची डेस्टिनी आहे. भगवंताबद्दल श्रवण करता तर भगवंताबद्दल तुमची डेस्टिनी असणार आहे. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यानंतर श्रवणानंतर कीर्तन, भगवंताचं कीर्तन करा. आणि तिसरी गोष्ट स्मरण करा. आणि ह्या तीन गोष्टी केल्यानंतर भगवंताला जगन्नाथजीला एवढीच प्रार्थना करायची. शेवटचं उदाहरण देतो, खूप सुंदर, काही भरपूर गोष्टी येतात, वेळ नसल्यामुळे आपण हे थांबूया. की भगवान जगन्नाथजी किती कृपाळू आणि दयाळू आहेत याचा सुंदर प्रसंग, जास्त नाही, 1-1.5 वर्षापूर्वीचा घटना आहे. नाशिकच्या चारू हासनी माताजी आता त्यांना कॅन्सर झाला होता आणि वयाच्या 45 वर्षे कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्या जगन्नाथजी अतिशय गरीब परिस्थिती होते. त्यांचे प्रभूजी रिक्षा चालवायचे. रिक्षा चालवण्यातून 10-10-20 रुपये ते जमा करायचे आणि महिन्याचे 300 रुपये कॉन्ट्रीब्युशन मंदिरात ते जमा करायचे. अशा चारू हासनी माताजी त्यांच्या जीवनामध्ये 3 गोष्टी होत्या. एक तर त्यांनी साधनेमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज नाही केला. दुसरी गोष्ट मंदिरामध्ये सगळ्या सेवा करायच्या. आणि तिसरं वैष्णव संबंध होते, पण जगन्नाथ बलदेव सुभद्रा कोणतरी भक्ताने त्यांना दिलं होतं. त्या एवढ्या प्रेमाने सेवा करायची. त्यांच्याकडे जी काही भाजी भाकरी व्हायची, भगवंताला तुम्ही 56 भोग नाही दाखवता काय हरकत नाही, तुमच्याकडे भाजी पोळी सुद्धा ते प्रेमाने अर्पण करा, भगवंत त्याचा स्वीकार करा. तर ह्या चारू हासनी माताजीला कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर त्या केमोथेरपी चालली. केमोथेरपी झाल्यानंतर मध्ये तर तो कॅन्सर थोडासा कमी झाला, पण त्याच्या 2-3 महिन्यानंतर तो उद्भवला. आणि केल्यानंतर डॉक्टरने सांगितलं हार्डली यांचे 1 ते 1.5 महिना बाकी, 2 महिने त्याच्यावरती जाणार नाही. परमपूज्य राधानाथ महाराजाला ही गोष्ट कळाली आणि त्यांचे काउन्सिलर होते वृंदावन प्रसाद प्रभू. महाराजाला फोन केला त्यांच्या वृंदावन चंद्र प्रभूना आणि केल्यानंतर महाराज सांगितलं की महाराज माताजींना कॅन्सर झाला, शेवटच्या स्टेप मध्ये आहे, तुम्ही काहीतरी उपदेश करा. महाराज म्हणले हरे कृष्णा माताजी, हरे कृष्णा, सगळं झालं. महाराज म्हणले माझ्यासाठी काय आदेश आहे. माताजी म्हटल्या. महाराज म्हणले 3 गोष्टी कर. 3 गोष्टी. एक म्हणजे भागवताचं वाचन कर किंवा श्रवण कर, दुसरं हरिनामाचा जप कर, आणि तिसरं तुझ्याकडे जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहेत ना त्यांना पाहत राहा तुझ्या जीवनात. याच्या व्यतिरिक्त तू मुलींमध्ये तुझ्या परिवारामध्ये अजिबात मन लावू नकोस. हे तुझा आता विषय नाही. तुझा अंतिम गोल, तुझा अंतिम साध्य आता तू साध्य करायला शिक. आणि एवढं जर केलं तर तू लगेच भगवत धामात जाशील. मी तुला एवढी गॅरंटी देतो. गुरु गॅरंटी देत आहेत. आणि माताजी बघा, त्यांचं वय जेव्हा कळालं, रोज भक्त त्यांच्या घरी जायचे, माताजी जायच्या, प्रभू जायच्या, रोज त्यांच्याशी जप करायच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत. माताजी लोकांनी त्यांच्यामध्ये काय केलं, टीम वाटून घेतलेल्या आहेत. नंदगोप राणी माताजी, जानकी प्रभू, चेतनाच्या काही मुली जायच्या, रोज जप करायच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तुम्हाला विश्वास येणार नाही, त्याच्या 8 दिवसापूर्वी त्यांच्या बहिणीच्या घरी त्या शिफ्ट झाल्या. झाल्यानंतर एकादशीचा दिवस होता, एकादशी का द्वादशीचा दिवस होता, आणि ज्या रूम मध्ये त्याने ठेवलं त्याच्या रूम समोरच जगन्नाथ बलदेव सुभद्रा ह्या साईजचे होते, ते ठेवले. आणि बहिणीला म्हणले अगं मला घेण्यासाठी 3 व्यक्ती आलेत, माझे जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया येते आणि मी चालले ग, चिंता करू नकोस, माझे जगन्नाथ, माझे बलदेव, माझे विठ्ठल, असं म्हणता म्हणता तिने देह त्याग केला आणि भगवत धामात निघून गेलेली. हो, सांगायचा मुद्दा असा आहे की तुम्हाला ह्या जगातच साक्षात्कार भेटतोय आणि ती परिपूर्णता आहे साधनेची, सेवेची. वैष्णव सेवा केल्यानंतर, श्रवण कीर्तन केल्यानंतर, आर्चीवगरांची सेवा केल्यानंतर ह्या जगामध्ये तुम्हाला ती सिद्धी प्राप्त होईल. म्हणून मायबापांनो, एवढा घसा कोरड्याच करण्याचा एकमेव उद्देश असा आहे की आपल्या जीवनामध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी करा. सिन्सिअरली, प्रामाणिक, गंभीरता, 2 गोष्टी, प्रामाणिकता आणि गंभीर, सिन्सिअरिटी आणि सिरियसली. प्रामाणिकता आणि गंभीरता आणा जीवनामध्ये. जर तुम्ही तुमच्या साधनेमध्ये, सेवेमध्ये जर गंभीरता आणता आणि प्रामाणिकता ठेवता तर तो दिवस जास्त लांब नाहीये.
की आपण भगवंताची प्राप्ती, आणि कलियुगामध्ये आजच्या अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती होते, एवढा सांगण्याचा उद्देश होता. आणि तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि हा सुंदर कार्यक्रम प्रत्येकाकडे आरती विग्रह असावे, कोणाकडे जगन्नाथ बलदेव सुभद्रा विठ्ठल रुक्माई राधा कृष्ण, जे तुमच्या पद्धतीने जमतं तुम्ही ते विग्रहांची सेवा करा आणि आपल्या भागवत विधी आणि पंचरात्री विधी करून आपण आपल्या गंतव्याची प्राप्ती करा. हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. श्री श्री